जय श्रीराम मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का महादेवांना जल का अर्पण करतात? काय आहे त्याच्या मागची कथा? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सतयुगाचा काळ चालू होता तेव्हा देव व दानवांची शक्ती क्षीण झाली. तेव्हा शक्ती मिळवण्यासाठी त्यांनी समुद्रमंथन करायचे ठरवले. समुद्रमंथनाचा नियम असा होता की त्याच्यातून जे काही रत्न बाहेर येईल ते ग्रहण करावं लागायचं. त्याच्यानंतरच पुढचं रत्न यायचं. समुद्रमंथनातून खूप सारी रत्न बाहेर आली, जसं की माता लक्ष्मी, ऐरावत हाती, कौस्तुभमणी. जेव्हा समुद्रमंथनातून हलाहल विष बाहेर आलं तेव्हा देव व दानवांनी जाऊन महादेवांकडे प्रार्थना केली व त्यांना ते रत्न ग्रहण करण्यासाठी सांगितलं. महादेवांनी एका क्षणाचाही विचार न करता ते हलाहल विष आपल्या कंठात घेतलं, म्हणून त्यांना नीलकंठही म्हणतात. नीलकंठ म्हणण्यामागे अजून एक कथा अशी आहे की महादेवांच्या मुखात रामनाम व हृदयात राम असल्यामुळे त्यांनी त्या विष आपल्या कंठात साठवलं. महादेवांनी हे विष आपल्या कंठात साठवल्यामुळं त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये दाहकता निर्माण झाली. तेव्हा सर्व ऋषीमुनींनी, देवतांनी व असुरांनी त्यांच्यावरती जल अर्पण केलं म्हणून तेव्हापासून आजपर्यंत आपण सर्वजण भगवान महादेवांना जल अर्पण करतात. आशा करतो की ही माहिती समजली. हर हर महादेव.